नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला. चला आता मस्त अशी शिमला मिरची बनवायची आहे, पण ती कशी बनवायची तर पहा आता पुढे. आणि अशा पद्धतीने बनवली ना तर खरंच सगळेच आवडीने खातील. ज्याला आवडत नसेल ते सुद्धा खाईल. इथे मी शिमला मिरची आधी धुवून घेतली, कापून घेतली. त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट हे सगळं भरून घेतलेलं आहे, हळद वगैरे. आणि नंतर मिरची अशी कढईमध्ये चांगली परतून द्यायची, झाकण ठेवायचं नाही. फक्त खालीवर करत राहायची मस्त तोपर्यंत बेसन पीठ घालून घ्यायचं. बेसन पिठामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मिरची काढून घेतलेले तेल टाकून घ्यायचं आणि नंतर मिरची बुडून पिठामध्ये बेसन पिठाच्या ह्याच्यात लगेच कढईमध्ये तळून घ्यायची. तर खूप छान लागते अशी मिरची. करून पहा नक्कीच तुम्ही. मस्त अशी तळून घ्यायची. कारण मग आत पण मसाला भरलेला असतो आणि सगळं बाहेरून पण याचं बेसन पिठाचं राहतं, त्याच्यामुळं खूप छान लागते खायला. असे डब्याला देऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता. थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायची आणि लय वेळ पण नाही लागत तळायला, पटकन होती. चला मग कशी वाटली तळलेली शिमला मिरची बेसन पिठामधली नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईकसुद्धा करत जात जा आणि पूर्ण मोठा व्हिडिओ पण पाहत जा. तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर. मस्त चपाती आणि शिमला मिरची असं होतं संध्याकाळचं जेवण. तर चला मग परत भेटूया पुढच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये.